सांगा ना रे, मला का तुमचा विचार नाही दुसऱ्याला म्हटलं. अरे सांगा ना कसं मारायचं शिवलालले, कशी त्याला बत्ती द्यायची. काल माया वाटी गेलं, आज आता सरपंचाला मारलं म्हटलं, उद्या झाबरूच्या वाटी जाईल, परवा शांतारामले मारी म्हटलं. असं चालत राहील का? हा अरे सांगा ना, प्लॅन सांगणार रे शांताराम. अरे बा, हात धुवून तुम्ही मास मागा लागले का? अरे का मला काय माहित, लावा ना तुम्ही दिमाग लावा ना जरा असं. म्हणजे कसं काय, कशी बत्ती त्याला द्यायची आता. शांताराम सांग ना बा, सांग ना तू कसं काय करायचं. तुझ्या विचारावर आहे आम्ही म्हटलं. सांग कसं मारा असते एकदम असा परफेक्ट प्लॅन सांग आम्हाला. म्हणजे त्याला माहीतच नाही पडलं पाहिजे की आपण मारलं ते. सांग कसं काय करा असते सांग. बाबा तुम्ही आले का? हो बाई आलो म्हटलं, आलो आले का तुम्ही? कसं झालं म्हटलं लग्न? लग्नाचं काय सांगतो बाबा, एक नंबर लग्न झालं, काही पाच कामच नाही. मी काय म्हणतो, जाऊ दे तिकडे. आपला जगण्याला जगण्या कुठे जगण्या मला माहित नाही का कुठे गेले ते? जेसीबी सोबत गेले ते शिवलाल भाऊ सोबत. मग हो का, माहिती आहे मला, सगळंच माहिती आहे. पण ते शिवलाल म्हटलं माहिती तुला काय झालं, ते किती मोठा कांड केला त्यानं. बाबा काय केलं बाबा शिवलाल भाऊन आता? भांडणं मारलं ते ना, त्या येली मारलं. त्या आपल्या गावाला सरपंच नाही का गजाननले, 4-5 लाथा मारल्या म्हटलं पोटात नाही. मग काय तर किती मारलं त्याले. बापा किती भांडणं करतो बाबा हे माणूस. काऊ मारलो? एकानी सौदा झालता शिवलाल सोबत, ड्रायव्हरचा, आणि त्या शिवलालचा सौदा झालता. या गजाननला माहित होतं. गजानन वाटलं की बा आपलं काम करू पहिले, मग जाय तिकडे. मग ते शिवलाला म्हणतात नाही, शिवलाल म्हणे असं केलं म्हणे, आमचा दोघांचा पहिले सौदा झाला म्हणे, तू कसा जेसीबी निवडाला म्हणे त्या वावरात नाही. आणि असं भांडणं बोलचाल झाली भांडणं. बापा म्हणजे लय लागलं का? लय मारलं का? काय माहिती किती मारलं ते, लता मारल्या म्हणते बा. आता त्याला भांडणंच पाहिजे शिवलालले, पण त्याला कारणच पाहिजे ना. मला माहिती आहे ना. आता कार पाहायला गेल पहिले मी वावरात जातो, त्यानंतर किती झालं ते पाहतो काम, आणि त्याच्यानंतर जायला गेलं सरपंच घरी चक्कर माराले. बापा वावरात जा पहिले, शिवलाल भाऊले बोला पहिले काऊन मारलं म्हणा. त्याच्यानंतर ते जे रस्त्याचं काम झालं का ते किती घंटा ते जेसीबीचा किती 4 घंटे का 3 घंटे त्याचे ते पैसे देऊन टाका आणि सरपंच घरी जा. दादा मी येऊ का? मी येतो वावरात. मी तू कशाला येतो बाबा, बिचारे ऊन पाहिजे किती बाहेर आहे ते, 40च्या वर चालीन म्हटलं. काय सेल्सिअस का डिग्री ते, मग काय तू नको येऊ, ऊन लिहाय बाहेर. नाही येतो ना मी. घरी बसू काय करू. मी पण येतो वावरात. मी चुटके ते बावली सोबत खेळ म्हटलं. बाहेर जाऊ नको, भूत राहतात बाहेर. भूत घेत नसता, दिवसा नसता भूत, रातच्या नसता भूत. काय बाबा कास करा पोरीचं. जाऊ नको ऊन आहे म्हटलं बाहेर. बाई जाऊ नको, येऊ नको, बरं ऊन आले. मी काय म्हणतो, मला पैसे दे ना, 2-3 हजार रुपये दे. पाहा लागते किती झालं त्याच्या शिबीचा. आता दे बटकन पैसे. थांबा कपाडा झालं. थांबा 2 मिनिटं. अबे मारुती, काही सांगू राहिला का मला? कुठे भांडा हाणू राहिला तू? कुठं काही सांगू राहिला तू? अरे असं नको सांगू ना प्लॅन. असा प्लॅन सांग म्हणजे आपण त्याला मारलं पाहिजे, पण त्याला पण माहित नाही पडलं पाहिजे बा मला कोणा मारलं ते. असं सांगा ना काहीतरी. असा कसा प्लॅन करायचा हो? काय कसं म्हणजे काय समजून राहिलं नाही मला. म्हणजे शिवलाला पण माहित नाही पडलं पाहिजे आपण त्याला मारलं म्हणजे, नाही का? म्हणजे त्याला मारायचं पण त्याला माहित नाही पडलं पाहिजे. काय हे कसं काय बरं? रात्रभर मुक्काम करता का? लवकर सांगा ना काय करायचं ते पटकन. नाही शांताराम सांगणार बा. सगळे जण मंगापासून मार टार्गेट करून राहिले. म्हटलं अरे मी एवढा हुशार आहे का? मला काय माहित. लावा तुम्ही सांगा ना. एक कोणी काय सांगते, एक हे सांगते, एक ती सांगते. अरे असं सांगा ना, एकदम खतरनाक प्लॅन सांगा ना. पण असा कोणता प्लॅन आहे बा? मग काय मी काय म्हणतो, हा बा चहा प्या तुम्ही, घराकडे निघा. हा एवढा टाइम लागत असते का एखादा? अरे असं सांगा ना बा कोणता तरी प्लॅन. अरे त्याला बत्ती द्यायची म्हणजे बत्ती द्यायची. तुम्ही सांगून राहिले काय काय करा मग आता. का रे काय झालं रे बुवा तुले? कोण मारलं तुले? काय आता हे आलं. अरे तुमच्याच पोरानं मारलं राजा. काही आहे का नाही म्हटलं, ते समजते का नाही? माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे म्हटलं ते. काय सरपंच गिरपंच पद गीत पाहत होतं. काय सांगा तुमच्या पोरा गिराले. मला आताच खबर आली गड्या की तुले लाता मारल्या म्हणे. म्या म्हटलं खरं का? म्हणून मी आता तुझ्या घरी आलो कडे भेटाले. काय कसं काय झालं बरं? ज्यानं मारला का नाही त्याचा बाप आला आता. अरे तुम्ही काय आला मीठ चोळू राहिले म्हटलं जखमीवर. माहित आहे तुम्हाला मारलं, विषय कट झालं, आता साधलं. अरे मी काय म्हणतो, मा पोरगा आहे का नाही जरासं रागीट आहे जरासं. त्याला असं भांडणच करा वाटते जास्त करून. जाऊ दे तिकडे. जास्त तू खराब वाटलं का रे सरपंच? त्याला सांगतो मी, समजावून सांगतो त्याला भांडण नाही करायची बुवा. काय जेसीबी साठी झाला वाटतं नाही का वाद? आता काय करता, माफी मागून पुरी इज्जत गेली ना सरपंचाची. काय राहिलं आता? सगळं गेलं ना म्हटलं, इज्जत राहिली नाही ना गावात. हो बरोबर आहे तुमचं. जाऊ द्या तिकडे आता. विषय जे झालं ते झालं आता. आता जे होती ते खरंच होती. आता काय करता? हो ना, ते वावरात काम चाललंय वाटते. त्यासाठी ते देवलाल आणि ते शिवलाल 2 जण भाऊ आहेत. रस्ता बांधायला लागते, जेसीबी बोलवली होती. काय जेसीबी साठी झाला म्हणते वाद. म्हटलं काय झालं काय नाही वाद, म्हणून म्हटलं आलो मी भेटाले. वाटलं बोला तुम्ही आले म्हणून.
पण त्याचा काटा काढल्याशिवाय राहत नाही बाबा मी. बरोबर करतो त्याचं काय करायचं ते. बरं या तुम्ही या. बसा पलंगावर बसा. दसगडे सांगा म्हटलं काय झालं ते रेटिंग म्हटलं सांगा किती झाले घंटे. ते का त्याची थांब 81.8 त्याचे 4 घंटे झाले म्हटलं. 4 घंटे 4000. यार बहुत ऐकलं ना तो 4 घंटे झाले म्हटलं म्हणजे 4 घंटे किती उरले 4000. हा कुठे गेला तर बाप आलाच नाही आणखी. अरे 2000 मला द्यायला लागते 2000चा बापाला द्यायला लागते. तर बाप कुठे आहे. तुम्हाला माहित नाही का बाबा लग्न गेले ते. त्या माणसाला म्हटलं पैसे द्यायला लागते म्हटलं जगण्या. हा मला वाटतं तर पैसे आहेत का कायला घरी गेलं तर मग तू पैसे टाकायचे होते कमीत कमी 2-3 हजार रुपये. वा माणूस आहे लग भांडणं करते लेकरावर धावते. वा आलो म्हटलं मी आलो मला वाटतं नाही का. ये इकडे हो आलो थांब आईन. 4000 रुपये झाले म्हटलं 2000 तू दे 2000 मी देतो. पैसे आणले तो आणले पैसे आणले. रस्ता कसा गेला बरोबर गेला का अन्न बा. 5 चक्कर मार पाय कसा गेला ते रस्ता. काय लगा पहिला रस्ता होता का ट्रॅक्टर जाय नाही बरोबर त्याचं म्हटलं दे 2000 रुपये दे. हो थांब हे घ्या पैसे 4 घंट्याचे 4000 रुपये. हा निघा लवकर धकवा गाडी कुठे धकवाचते. हो 4 घंट्याचे 4000. हो द्या येतो म्हटलं येतो आता चाललो तिकडे चाललो लांबच चाललो आता. हारा जवळ राहायला पुरत नाही आता. काय तुमचं ते भांडणं झालं ते दुपारी काय बाबा तालच डबल आता डबल येतो म्हटलं आता मी. किती खेप काढलं बे ना आज दिवसभर किती खेप म्हटलं तो अरे दसकटी किती खेप म्हटलं मला आज 17 का 18 खेप म्हटलं. भांडणं खाऊन गेले का गुन्हा केला का म्या लवकर जाय म्हटलं. हो अकड पाहिनं किती बोलते माय भी. हो येतो काय म्हटलं ते सरपंचला का मारला तो काऊन भांडण केली तो काय म्हटलं काय सरपंचाला ना तुला काय म्हटलं सरपंच काय म्हटलं सांग मला बोलतो काय म्हटलं त्यानं. नाही त्यानं काय नाही म्हटलं मला पण कायलेच भांडणं करायची का उगस्तान. जाऊ दे तिकडे कायले मारामारी करायची तुम्ही ना. तुला काय माहित बाबा तू काय आहे तू लग्नाला होता आम्हाला माहित आहे ते. मी तरी सकाळपासून जेसीबीवाल्याला फोन लावून राहिलो होतो आणि इकडे आलं तर पाहिलं ते मस्त सरपंच त्याच्या वावरात नेता जेसीबी. म्हटलं मस्त म्हटलं तर दिमाग हे खातीकडे मार एक दिवस. हो का जाऊ दे तिकडे. हो जाऊ दे चालेल जगण्या चल झालं आपलं काम चालेल वावरात जाऊ आपण चक्कर मारू चल चला बाबा चला मग चला. झालं ना तुला फिटलं काम आता झालं रस्ता बरोबर आता जा रस्ता पाय कसा गेला ते जाय. बाबा दुपारी म्हटलं किती मारलं सरपंच काका आले शिवलाल काकानं लाताच मारल्या. अरे शानदार काका आले म्हणून ते जमलं. पुरा गावात झालं लागा ते सरपंचाला मारलं पाहिजे ना. शिवलालनं तो काकांना नाही मारलं पाहिजे तर. बाबा पुरा गावात झालं का. अरे बाप रे लय खतरनाक नेटवर्क आहे मग आपल्या गावातलं. बातच खबर मत पडली लोकाले. काय तर येरी बुड्या बाड्या काही ना काही कोणी सांगत राहते म्हटलं मग जाऊ तिकडे चाल बरं चाल. अरे सरपंच मला माहित पडलं तुले कोणीतरी मारलं म्हणे. शिवलालनं मारलं म्हणे. लय मारलं का रे तुले. बापा पुऱ्या गावात झाली का बाबा चर्चा ही. अरे कोण सांगायला तुम्हाला. किती जणांना माहित आहे तुला मारलं ते शिवलालनं. मग काय तर मग पुऱ्या गावात झाली चर्चा बाबू. बापरे 5 घंट्याचा कार्यक्रम होता. 5 घंट्यात पुरं गावात माहित पडलं वाटते. कोण पेट्रोल काय माहिती आता हे दुपट. अरे कोण आहे ते पेटवणार काय माय बी लाईन पाठी होऊ शकते काही सांगतात नाही बाबा. काय माहित बाबा पुरा गावात झाली म्हटलं चर्चा. किती लोकांना म्हटलं नाव ठेवले सरपंचाला मारलं. सरपंच भाऊ झाली म्हटलं तुमची बोंब झाली पुऱ्या गावात झाली. शिवलालनं तुम्हाला मारलं. लहान लेकराला गेली म्हटलं खबर. मग काय तर पाहा ना किती फास्ट नेटवर्क पाहा ना किती फास्ट आहे ते. शानदार मला सांगणार बा असेल टिपर दिल्याशिवाय राहणार मग मी आता असं मारतो दिलं मी आता पुरा गावाच्या समोर मारतो. नाही पण त्याला टिपर दिल्याशिवाय सोडत नाही मी मारतोच त्याला आता. गावात झाली बाबा बोम कोणी पेट्रोल काम हे बहुतेक डॅरी मोठंच काम असेल हे नाही. पण काय बा आता कसं करावं सांगा बरं आता. मी काय म्हणतो मला जसं दिमाग लागला मला 1 नंबर प्लॅन आहे म्हटलं. थांबा आधी झालं तुमचं काम झालं दर्शन तुमचं आता जा म्हटलं घरी जा आता काही नाही म्हटलं आता जा तुम्ही घरी जा. बरं बापा मी तर फक्त भेटायला चालते म्हटलं. चाललं सांगा बरं शांताराम भाऊ काय कसं करा सांगा बरं प्लॅन सांगा तुम्ही सांगा. तर ऐका कसा आहे म्हटलं प्लॅन कसा आहे. काय राजा 1 नंबर प्लॅन आहे राजा. म्हणजे तिला माहीत पण नाही पडलं हे जमलं राजा. काय प्लॅन सांगितला शांताराम भाऊ काय दिमाग आहे म्हटलं तुमचा 1 नंबर प्लॅन. हो तसा प्लॅन चांगला आहे बरं. 1 नंबर प्लॅन आहे म्हटलं राजा 1 नंबर. म्हणजे माहिती पडत नाही काय प्लॅन सांगितला राजा तुम्ही ना. डोसकं भारी आहे तुला का शांताराम डोसकं तुझं असं भारीच वाटते मला. मस्त आहे. मग मी काय म्हणतो सरपंच असंच करू म्हटलं बा जसं शांताराम सांगितलं का नाही आपल्याला तसंच करू आता.
हो ना, असं करायला जमते बाबू. म्हणजे त्याला माहित नाही पडलं, काहीच नाही माहित पडलं. जमते का? आता मेला रे ते शिवलाल, मेला रे. तू आता लक्षात ठेव आता. मी काय म्हणतो बाबा, हे जे प्लॅन आहे का नाही, कोणालाच काही सांगू नका म्हटलं. आता उद्या बरोबर करू आपण कार्यक्रम. बा जसं जसं म्हटलं का तसं तसं करायचं म्हटलं. बा झाबरू मारुती सांगू नको आल्या. हट राजा, मी सांगतो का कुठी? ही का सांगायची गोष्ट आहे का? लपून ठेवायची गोष्ट आहे म्हटली. बर बर, उद्या करू म्हटलं कार्यक्रम. हो, एक नंबर प्लॅन आहे. बरं चला, आता उद्या भेटूया पुन्हा. उद्या काय करायचं चला सर, रात्र उद्या मस्त. उद्या पाहू बरोबर काय करायचं. जसं सांगितलं बरोबर मी नियोजन करतो. चालते रे, चालते. बर बर, काहीच विषय नाही. बर बर. आपण मागे आला म्हटला, जसं सांगलं तसं कर म्हटला. लय खतरनाक प्लॅन आहे. बरोबर घेतो म्हटलं त्याला गोत्यात मी. काय टेन्शन घेऊ नको. म्हणजे गोत्यात घ्यायचं नाही का? अरे बापले, बल बा, कळतो ना. बल कसं, हो मितलं बल बल. हो मुका बस आला ते जवळ. येऊ दे गोत्यात येऊ दे. असं मारतो माया नाव बदनाम केलं त्यानं, पुरी इज्जत ठेवली नाही गावातनी. थांब रे बाबा तू. तर मित्रांनो, आजची स्टोरी आधी संपली. उद्या पाहू उद्या काय होती. आणि मागच्या व्हिडिओचे पहिले 3 कमेंटचे नाव घेऊ. तर पहिलं कमेंट आहे श्रीकुमार लाजीवार, दुसरा आहे संतोष गुलवे आणि तिसरा आहे पांढरकवडा यवतमाळ. आणि उद्या बघ उद्या काय होते. शांतारामनं आम्हाला प्लॅन सांगितला आणि तुम्हाला पण आम्ही ना प्लॅन नाही माहीत पडू दिला. आम्ही ना बरोबर एडिटिंग केली बरोबर. तुम्हाला पण माहीत नाही काय आहे ते प्लॅन. तर उद्या हे प्लॅन पाहण्यासाठी 8 वाजता याच चॅनलवर भेट जा. आणि तब तक के लिए गुड बाय, थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक कर जा, चॅनल नसेल सबस्क्राईब नक्की कर जा. आणि उद्या काय होते. तब तक के लिए गुड बाय.